देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। आम्ही मेल्यानंतरच रोड होणार का? येरणगावच्या शेत पांदण रस्त्याच्या दुरवस्थेने शेतकरी त्रस्त। खडीकरण, मुरुमीकरण व डांबरीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन। हिंगणघाट प्रतिनिधी मनवर शेख। 19 ऑगस्ट 2026 हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथील शेत पांदण रस्त्याची दुरवस्था शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरत आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात चिखल आणि साचलेले पाणी, त्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। या रस्त्याचे तातडीने खडीकरण, मुरुमीकरण आणि डांबरीकरण करण्यात यावे। या मागणीसाठी अक्षय पेटकर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे निवेदन सादर केले। हिंगणघाट तालुक्यातील ग्रामपंचायत येरणगाव, मानकापूर चौरस्ता ते कांचनगाव तिवसडी शिवपांदण रस्त्याला जोडणारे येरणगाव शेत पांदण रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यामध्ये चिखल आणि पाणी साचत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या रस्त्याचा वापर परिसरातील अनेक शेतकरी शेतात जाण्यासाठी, शेतीमाल, बियाणे, खते आणि कृषी साहित्याची वाहतूक करण्यासाठी करतात। मात्र रस्ता खराब असल्याने ट्रॅक्टर, बैलगाडी आणि इतर शेती वाहने आण करताना अडचणी निर्माण होत आहेत। यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी सदर शेत पांदण रस्त्याची तातडीने पाहणी करून खडीकरण, मुरुमीकरण आणि डांबरीकरणाचे काम मंजूर करून पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चांगली वाहतूक सुविधा उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांचा संतप्त सवाल, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे। आम्ही मेल्यानंतरच रोड होणार का? असा संतप्त सवाल परिसरातील वडीलधाऱ्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। आता जिल्हाधिकारी प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन येरणगावच्या शेत पांदण रस्त्याच्या कामाला मंजुरी देणार का? शेतकऱ्यांची अनेक वर्षांची समस्या अखेर दूर होणार का? याकडे येरणगाव परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। हिंगणघाट प्रतिनिधी मनवर शेख। कॅमेरा एडिटिंग टाइम्स 24 न्यूज लाईव्ह। बातमी तुमच्या गावाची, आवाज शेतकऱ्यांचा, सत्य बातमी, जनतेचा आवाज।